नमस्कार, मी पंजाब डक. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, अचानक कंप्लीट 12 दिवस पाऊस यायचा राहिलेला आहे. म्हणून तुम्ही काय करा, 7 जून पर्यंत तुम्ही तुमची शेतीची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये मान्सूनसाठी खूप पोषक वातावरण असल्यामुळं राज्यात आता शेतीची कामे राहिलेली, ज्यांची राहिलेली तुम्ही शेतीची कामे करून घ्या. राज्यात सध्या तरी आता म्हणजे 26 मे पासून काही काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडणार आहे. पण 1 तारखेच्या नंतर 1 जूनच्या नंतर राज्यात दररोज समजा वेगवेगळ्या विभागामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा 1 तारखेपासून काय होणार आहे, दररोज आज या विभागातल्या काही जिल्ह्यात तर उद्या दुसऱ्या विभागातल्या जिल्ह्यात की परवा तिसऱ्या विभागातल्या जिल्ह्यात असं करत करत काय होणार आहे, म्हणजे 1 जून नंतर थोड्या बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. मग हे 1 जून पासून काय होणार आहे, दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या तालुक्यात असा करत करत 5-6 तारखेपर्यंत पाऊस बऱ्याच ठिकाणी बरसणार आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याच्या पाठीमागून लगेच मान्सूनचा पाऊस यायला आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. मग 7-8 जूनच्या नंतर काय होणार आहे, मान्सून सक्रिय होणार आहे. आणि मान्सून सक्रिय झाल्याच्या नंतर काय होणार आहे, सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये पडणार आहे. मग शेतकऱ्यांनी काय करायचं, मान्सूनचा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये जर एकीत ओल असली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण 4 बोट ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. कारण की 4 बोट ओल असल्याच्या नंतर ती पेरणी फेल जाते. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जवळजवळ अचानक कंप्लीट 12 दिवस पाऊस राहिलेला आहे. या 12 दिवसामध्ये काय करा, तुम्ही तुमची शेतीची कामे आटपून घ्या. कारण की आणि मी हे जे ठिकाण आलंय या ठिकाणाचं एक महत्व सांगतो. हे मुक्तीनाथ ठिकाण आहे, म्हणजे काठमांडूच्या पुढचं ठिकाण आहे. आणि या ठिकाणाहून आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपल्या भारताचे पंतप्रधान या ठिकाणी 2018ला देखील आले होते, 2022ला देखील आलेले होते. आणि खूप असं थंड म्हणजे थंड ठिकाण आहे, निसर्गरम्य, मुक्तीस्नान. या ठिकाणी जलकुंड देखील आहे. या ठिकाणी स्नान करावं लागतं. स्नान केल्याच्या नंतर मुक्ती असे भेटते, असं या ठिकाणी आख्यायिका आहे. म्हणून हे देखील सांगू इच्छितो. या ठिकाणी गौतम बुद्धाची देखील एक मूर्ती देखील आहे, हे देखील पाहू शकता. आणि असताना देखील इतकी थंडी आहे तर पाहू शकता.